माझं नाव सुमित्रा बिस्वे. मी अहमदनगरहून आलेली आहे. मी एप्रिल महिन्यात उपासात शिबिर केलं होतं 9 दिवसाचं. मला असं वाटलं पण नव्हतं मी उपाशी राहू शकेल. मी मॅडमला मी येत नाही, घरून आधी फोनवर बोलली तिथं. त्यामुळे तुमची जबाबदारी मी घेते. तुम्हाला काही चक्कर वगैरे आला मी फळं वगैरे आणून देईन. म्हणजे मी त्यांना म्हणायची मी कधी केलं नाही आणि घरचं कोणी सोबत नाही राहणार, मी येत नाही. त्यांच्या भरोशावर मी इथं आली. त्यांनी मला सांगितलं, मग आम्ही शेगावात गेलो होतो गजाननाच्या दर्शनाला. हे सगळेजण ज्यूस वगैरे पेले, ऊसाचा ज्यूस. मॅडम म्हण तुम्ही पण प्या. म्हटलं नाही, आता मला खूप एनर्जी आली होती 5-6 दिवसात. म्हणजे मला वाटलं पण नाही उपाशी आहे असं. तर मी ज्यूस पण नाही, ऊसाचा रस पण नाही पेली. इथं आल्या ग्रीन ज्यूसवर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी उपास सोडला मी. 7व्या दिवशी यांनी फळं वगैरे खाल्लेत बाकीच्यांनी. मॅडमनंच दिले ते खा म्हणून, मी नाही खाल्ले. मला स्किनचे प्रॉब्लेम आहे ना, म्हटलं आपण कडक करू, लवकर फरक पडेल. मॅडम जेव्हा सांगितलं होतं मला स्किनचे प्रॉब्लेम लवकर जात नाही, 2-2, 3-3 वर्ष, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आणि मी मॅडमचं बोलणं, मॅडमचं सांगणं, आधी फोनवर बोलले, त्यांच्या बोलण्यावर मी आली म्हणजे घरून की मॅडम चांगल्या वाटतात. बोलणं त्यांचं म्हणजे असं, त्यांच्या बोलण्याने मला हिंमत दिली बुवा अशी. हां. आणि आमच्या मामीने पण सांगितलं होतं मला हे शिबिर करा तुम्ही, तुमचं जाईल बुवा हे. आधी मी डॉक्टरवर गोळ्या औषध भरपूर घेतले होते. आणि उपास केलाही असेल तर फराळाचं करून, एकादशी करायची मी, पण फराळाचं, असं फळं वगैरे नाही, साबुदाणा, भगर. ठीक आहे.